न माधवः समो देवो न च मध्वसमो गुरुः न तद्वाक्यसमं शास्त्रं न च तस्य समः पुमान् भीमसेन समो नास्ति सेनयोरुभयोरपि पटुत्वे च शूरत्वे च बलेऽपि च बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। सुमार 60 वर्ष पुढे गोंयांत भारतांतून प्रचार केलेले पोर्चुगीज कॉलनियन संस्कारांतकून आम्ही आचरण करून आशिल्ले आचार संस्कार धर्म इत्यादीक राखूचे खातीर सर्वस्वी त्याग करून कर्नाटक केरळा देशांत पालायन केल्लो एक समुदायूत गौड सारस्वत ब्राह्मण समुदाय तेशी केरळांत गौड सारस्वत ब्राह्मण समुदायांचे आस्थान केंद्र जावन कोच्ची आणि गोश्रीपुर क्षेत्र आज वाडून येयल्या। ते क्षेत्रांत विराजमान जावन आशिल्ले श्री वेंकटाचलपती देवाली उत्पत्ती आणि गोश्रीपुरांत येवन पावलेले चरित्र दृश्य कथा रूपारी अवतरण करताय। श्री वेंकटेशाय नमः। वेंकटेशा पाहि पाहि पद्मजापते वेंकटेशा पाहि पाहि पद्मजापते 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 वेंकटेशा पाहि पाहि पद्मजापते। वसुंधरावरा यशोदकंदरा वसुंधरावरा यशोदकंदरा मदन जनक कंस जया कौस्तुभाधरा मदन जनक कंस जया कौस्तुभाधरा वेंकटेशा पाहि पाहि पद्मजापते। विद्यानगराची राजधानी फुडे सूर्यवंशांतू भूजात जलोलोई चोळ देशाधिपती श्रीमन नरसिंह म्हणून नवांचोई रायसिल्लो आसीत् किलांद्र नृपतिर्नरसिंहनामा शेषाद्रिनाथ पदरेणु पवित्रमौली
मनापि साधु भगवान महाविष्णू चेरी अतीव भक्ती आशिल्ले तांनी नित्य महाविष्णूक आराधन कोण आशिल्ले प्रजातत्परू आणि ब्राह्मणांक बहुमान कोण आशिल्ले तांगेले सद्भरणांतू प्रजा अतीव संतुष्ट आशिल्ले कलियुग वरदू श्री वेंकटाचलपतीले चरणकमलांक नित्य आराधन कोण आशिल्ले तांगेल भक्ती शुक्ल पक्षांतुले चंद्रमा समान भोर आशिल्ली भक्तीचे परमानंद लहरी चेरी तांनी तांगेली राजधानी चुकून देवदर्शनाक नित्य यात्रा करताले श्रीशेषशैल सुनिकेतन दिव्यमूर्ते नारायणाच्युत हरे नलिनायताक्ष लीलाकटाक्ष परिरक्षित सर्वलोक श्रीवेङ्कटेश मम देहि करावलम्बम् प्रभो व्यंकटेशा आमगेले वार्धक्य सहज जावन आशिल्ली अवशता अंगाचे दर्शनाक विघ्न जावन येता अंग थकून आपणाले शरीराकय मनाकय अघात वाण परीक्षण करता विना वेङ्कटेशं ननाथो ननाथ सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ नारायणा निरामया अंगाचे दर्शना खातीर आमी कोर्निमची विदूर यात्रा आमगेल देहाक अस्वस्थता करता जाल्यार भक्त वत्सल जावन आशिल्ले अंगाचे रूप विस्मरण करूक आपण अशक्त जावन आसा त्या विशयांत अंगातकून एक मार्गनिर्देश कोरका स्वामीन महाबाहो नरसिंहा तू धैर्यवंतुई बुद्धिशालीत तुगेल मनांतून दुःख आणि शोक त्याग करी आमगेल दर्शना खातीर धूर यात्रेचे अवश्य ना तुगेल निर्मल भक्तींत आम्ही संतुष्टत आमगेलो वरप्रसाद कसलोय स्वीकार करूया भगवन अंगाचे दर्शनान आपण सुकृतवंतू जालो अंगाचे मुखार वरू अपेक्षा करूक आपण प्राप्तवंतू नाही आपणे आलमन्नय देहय अंगाचे चरणाचेर अर्पण करता आपणे आले शिष्ट जीवनाचे विधिकल्पनाय अंगातकून कोरका स्वामी हे राजन पिशाद कसलोय नत्तीने राजधानींत वापस वचाय राजधानी विद्यानगरींत योग्य जाणवशील रीतीन एक क्षेत्राचे निर्माण प्रारंभ कराय समयानुसार एक शिल्पी थंग येन आमगेल पूर्णकाय रूप निर्माण कोण तुमकां दितलो त्या विग्रहाक क्षेत्रांत विधी प्रकार प्रतिष्ठा दिक्कोन आराधन कोरका म्हणत आमगेने हित
मंत्रे आमगेले राजधानीचे समीप जावन योग्य रितीर एक देवस्थान निर्माण करूक आम्ही कल्पना करताय. प्रभू आमगेले राजधानीच्या समीपार देवस्थान वय ही भगवत आज्ञा तर आम्ही ते प्रवर्तन करताय. अतिसुंदर शिल्पचित्रांनी कमनीय जावन आशिल्ले विमानाकृतीर गर्भगृह जावन आशिल्ले एक क्षेत्र आमगेले मनांत. त्या खातीर योग्य जावन आशिल्ले शिल्प्यांक हाडून प्रवर्तन प्रारंभ करूक आशिल्ली व्यवस्था करी. अंगाची कल्पना प्रकारे चंकूच्या खातीर आपण व्यवस्था आतंच करता. मंत्रे क्षेत्र निर्माण आम्ही लेखिल्ले फुडेच जाल्या. क्षेत्र निर्माण केलेले प्रधान शिल्प्यांक पारितोषिक दिन बहुमान करूक आम्ही निश्चय केला. प्रभू अंगतकून सांगूचे सहमत जल्यारी कसन जाल्याय. राजन रयान शांत जामका क्षेत्र निर्माणाच्या खातीर मात्र समक्षांतकून कल्पना जल्या. विग्रहां खातीर यो वेळ पर्यंत कल्पना केली ना. देवकल्पनेंत आमकां कांय पुणे संदेह ना. भगवत वचन प्रकार विग्रह निर्माण करूक शिल्पी आनी तोडोन तिन्ने येई पावतलो म्हूण आपण दृढ जावन विश्वास करता. भगवन आपण्याक आनीके परीक्षण करता. राज्ञप्रदत्तं वरमेष कर्तुं ब्रह्मेश शक्रैरपि क्लेशगम्य वात्सल्यपूर्ण स्वयमाजगाम पडुशिल्पी रूपी नरसिंहहर्म्यम्. उद्यदर्क शततेजभासुरम् श्वेत वस्त्रसित पुष्पमाल्यकं मानहस्तकर सूत्रधारकं श्रीहरे जयति रूपमद्भुतम्. प्रभू राजदर्शनाची खातीर कवाडांदू एक शिल्पी आगत जाला. अद्भुत जावन आसा. आमचे मुखार आपोवनाडी. प्रभू आपण देवनंदन रायाक आपणाल सहस्र प्रणाम. रायाल क्षेत्रांतुले प्रतिष्ठेच खातीर विग्रह निर्माणाक नियोग पावलोलो शिल्पीत आपण. देवानंदा आमगेलो आराध्य देव श्री वेंकटेश्वर स्वामीले आशीर्वाद आणि अनुग्रहित या क्षेत्र निर्माणाचे प्रचोदन. देवहित प्रकारी तुंगेल मनांत विग्रहाची पासून कसलकी रूप भाव उद्देता त्याच प्रकारी शिल्प निर्माण जाम कांबळंत आमगेले मनोगत. राजोत्तम शिल्प निर्माणाच खातीर जामका जाल्लेने द्रव्य लोह इत्यादीक आणि स्वस्त जान बेसून काम करू असिने स्थल यथोचित जान अनुवादन कोरका. आज थकून 41 दिवस प्रतिष्ठा विग्रह आपण्यान राजसमक्षांत समर्पण करूक निश्चय केला. शिल्पीक आवश्यक असन की ताची व्यवस्था आम्ही करताय. मंत्रे शिल्पी देवनंदनाक आम्ही दिल्लो समय जाम गेलो. शिल्प्याक उतलोवची धिक्कार आहे. मंत्रे आमगेल क्षमेचो अंत्य यावून पावलो. आपण तेंची चिंतन करू नस. शिल्प्याक आम्ही दिलेल समय कालांत ताणे अंगाचे मुखार एवप जावो निर्माणा खातीर कसलो विषय जावो अवतरण केले ना. ये तग्गेलो अहंगारूची म्हूण आपण विश्वास पामता. सेवका शिल्पग्रहाचे कवाट बलप्रयोगान उद्धार करी.
नमस्तेस्तु महाबाहो स्फुरन् मकरकुण्डल शान्ताय विशुद्धाय मूर्तये भक्तवत्सल मंत्रे शिल्पीने चातुर्य अपने मनाक आश्चर्य भरित करता शिल्पीक आदर करू असेल व्यवस्था करी. राजन आश्चर्य दिसता शिल्पीक अंक खंय दिक्कूक येना. भूपते अव्यक्त जावनसील चिंता त्यागुक हवंत शिल्पी हवंत विग्रहरूपी प्रदीक्षेक जाम काजलेले कार्यक्रम संघाटन कर. हे भगवन आपण कृतार्थ झालो. अंगाचे हितानुसार मात्र उदलेची विषय अंगा चमकिल्या त्या खातीर आणि प्रतिष्ठे मुहूर्तूय अंगाचे वचन प्रकारीच चमकुका म्हणंत आमगेलो आग्रह. राजपुरोहिताले आज्ञानुसरण दिवस निश्चय कै. त्या दिवसा आकाशाचेर थकून देव आणि वज्जुच्चो भेरीनाद ऐकुच्च मुहूर्त शुभ मुहूर्त. देवान कल्पन केल्लो प्रकार आशिल्लो शुभ दिवस होता आज. वय राज्य पुरा त्या भेरीनाद ऐकूक अक्षम जावन रखून रबिल्या. राजगुरू देवानी दुंदुबिनादू घोषण केला. प्रतिष्ठा कार्यक्रम प्रारंभ करूयात. निश्चय जान योचित शुभ मुहूर्त. ग्रहावै प्रतिष्ठा सूक्तं तत्प्रतिष्ठिततमया वाचा संस्तव्यं तस्माद्यद्यपि दूर इव पशून् लभते ग्रहानैवेनानाधिगमिषति ग्रहा हि पशूनां प्रतिष्ठा प्रतिष्ठा सुप्रतिष्ठितमस्तु. नरसिंहराजा हंगेलो निश्चयू चुकला यथार्थ बेरे नाद आतत जाला. वय आम्ही ते श्रवण केल्या. आमका देव पुन्हा परीक्षण करता. आमगेलो परिश्रम निष्फल झालो नाही वे. हाचे कारण कसं नाही आमगे तंतू थकून काय पुणे चूक झाली वे. भक्तोत्तमा तुगेल भागान कसळ चूक येयली ना हे कालाचे नियम. अंग चमकिल्ल्या विपरीत संभवांक आपण्याक परिहार सांगू का स्वामीन. या विषयांत परिहार कोसळना यो विधिनिश्चयत स्थिर प्रदेशजान आम्ही अंगराबुचेना. कालांतर सह्याचलाचे पश्चिम भागांत गोश्रीपर म्हूण नांव आशिल्ले नगरींत आम्ही वास करूंक निश्चय केला. राजन भोगून गेलेल्या विषयापासून चिंतन कोरका नाका आणि आम्ही करच्या विषयापासून बोधवंतू जावका. सुमार काळ विद्यानगरांतू धर्मू नीती आणि प्रागल्भ्य इत्यादीक मेळून श्री वेंकटाचलपतीले अनुग्रहान राज्य परिपालन कोण आशिल्लो रायू कालांतर स्वर्गस्थ जाल्लो. रायाले स्वर्गारोहणांतर कलिकालाच्या प्रभावान भरणाधिकार्याले विकल जावन आशिल्ले भरणान राज्यांत अनाचार अधर्म इत्यादी क्रमान वाडून येयलो. हे निमित्त राजांतू दारिद्र्य दुर्भिक्ष इत्यादीक चोण येयले. अनाचारांचे मूळ देवान विराजमान जावन आशिल्ले देवस्थानांतूय प्रतिफलन करूक प्रारंभ केलो. क्षेत्रांतुले पुजाधिकाऱ्यांतू लोप येयलो. उजवाडाक लांबचे दीप इत्यादीक जोळोवच्याक उपाय ना जालो. ब्राह्मणोत्तमा निदसोण अवश्य जान कोरच्या प्रवृत्तीपासून चिंतन कर. आपणाल निद्रेक बंग हळल मनीष कोण ब्रह्मन आत्मसंयमनान
वीक्षण कर. देवा क्षमो कोरका आपणान कोरका जलेल प्रवृत्ती कसली ग्रामांतूल जन आणि कोरचे अधर्म प्रवृत्ती आणि अनाचाराचे दोषफल जावन ये क्षेत्र नगरी देवस्थाने अग्नीन हरण जातले. ताजे फुडे अंग प्रतिष्ठा कोरसी नमगेन विग्रह सुरक्षित स्थानाचेर पावोंक. देवा सजन प्रिया थंगाची कल्पना आपण शिरसावहन करूक सन्नदत जाल्यार विग्रह देवस्थानांतकून घेवन वचे म्हळेने अतीव दुष्करत. भय पावंक नाका. नगरीन थकून उत्तर दिक्कार 2 योजन वत्तरी एक बायस तंतू आमगेन विग्रह निक्षेप कोरका. तुका दोष कोसोलेमचिना मात्र नाही आमगेल अनुग्रह तुका केदनाय असतलो. ಇದೇ ಕಾಳ ಬೊಗ್ಗಲೆ ಕುಂಭಕೋಣ ಮಠಾಧಿಪತಿ ಜಾವನಸಿಲ್ಲೆ ಏಕ ಸನ್ಯಾಸಿ ವೈರ್ಯ ತಂಗೆಲೆ ದೇಶಾಡನ ಕಾಲಾಕ ಭಾರತಾಂತುಲೆ ತೀರ್ಥಾಡನ ಕೇಂದ್ರಾಂತು संदर्शन करून वापस एमचे मार्गारी विद्यानगरांत येवन पावले. यतिवराक नमस्कार. एक विषय हांगाच्या समक्षांत आपण्याक सांगूक आस. हांगा थाकून 2 योजन दूरा एक बांयतू चैतन्यवंत जान आशिल्लें एक विग्रह निक्षेप जान आसा. तें थंय थाकून उद्दारण करून योग्य जान आराधन करता तरी जाल्यार त्रिपादांक हे जगांत नाना प्रकार आशिल्ली कीर्ती आनी अभिवृद्धी मेळटली म्हूण आपल्यान मन सांगता. तुमगेले रुपाकय संस्कार संबंध जालेले भाशणाकय बहु अंतर आसा. आमगेल मनान एक संदेह दिसता. तूं केवल एक भिक्षांदेही मात्रवे. हे रुपाचें कारण एक नियोगत आनी बाय आशिल मार्गारी तुमकां चलोवचे बगेक त्या समयाचेर एक मार्गदर्शक हांगा पावतलो. हे महासर्पा, मार्ग मध्यान आमगेले यात्रेक विघात जावन रब्बूक कारण कसलें? दूर सर, दूर सर. यदिवरा आपण त्रिपादांच्या मार्गारी विघ्न जावन आयलो नाही. काली रात्रींदू त्रिपादांक देवदर्शन मेळ्ळें जावन आपण संकल्प करता. ते प्रकारी बाये आशिल्ले स्थळ पर्यंत मार्गदर्शक जावन नियोग पावलो. मिगेले कर्तव्य करूक बाजूस्तूयत. सम तुवें आमगेल मनाक जागरण केल्या जाल्यार ह्यो विशय उतलेंच गौरव आशिल्लो म्हूण आमी चिंतन केलें ना. कल्पना ह्याच विशया पासून तें देखून मार्गांत प्रवेश करुयात. स्वामीन आपण आले दौत्य पूर्ण जाले. सदाकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभागं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। मुकुंदा, तू ये बाय तू देव निरीक्षण कर, तंतू विशेष जावन एक वस्तू असं म्हूण आमकां दिसता. आनंद मुकुंद अरविंद नयना, आनंद तीर्थ परानंद वरदा, सुंदरी मंदिर गोविंद वंदे, आनंद तीर्थ परानंद वरदा, चंद्र सुरेंद्र सुवंदित वंदे, आनंद तीर्थ परानंद वरदा, चंद्रक मंदिर नंदक वंदे, आनंद तीर्थ परानंद वरदा, वृंदारक वृंद सुवंदित वंदे, आनंद तीर्थ परानंद वरदा, आनंद तीर्थ परानंद वरदा, आनंद तीर्थ परानंद वरदा. केरळांतले गौड सारस्वत ब्राह्मणाले आस्थान जावन आशिल्ले गोश्रीपूर ग्रामाचे भरणाधिकारी धनिक संस्कारिक प्रमाणी जावन आशिल्लो माळप्पेले आदिनाथ ग्रामवासी संघजाम स्वाम्याक संदर्शन करून निवेदन पत्र दिताय. सन्यासी श्रेष्ठा, हंगाचे त्रिपादांचे गोश्रीपूर निवास्याले प्रणाम. हंगाच्या आगमनान आम्ही धन्यजनी. आपण त्या ग्रामादीप जावन आशिल्लो माळप्पे गांवांत जनांनी विनंती जावन स्वाम्या चरणाचेर आमंत्रण पत्रिका समर्पण करता. आम्ही कुंभकोणाचे मठाधीश विजयेंद्र तीर्था पुरा भारत पर्यटन करून हांगा येवन पावलाय. आमकां तुम्ही स्वीकार केलेल्यान भारी संतोष. आम्ही तुमकां अनुग्रह करताय. स्वामी, त्रिपादांक पुजादी करूकय विश्राम करचे खातीर आमगेर क्षेत्र संकेतान जावकां जाल्लें सौगर घडोवच्याक वैषम्य कसल ना. आमगेर आतिथ्य दैदवोर स्वीकार कर. तथास्तु तथास्तु. ते विग्रहाचे तेजस अपार अपार कसल तेजस. सम सम तिरुपती व्यंकटेश्वराने तेंची तेजसाचो अनुभव मिळता. देवा, स्वामी, हंगाचे पूजा समुच्चयांत अपूर्व चैतन्य आशिल्ले चतुर्बाहु विग्रह आम्ही दिकिले. ताजे महात्म्य ऐकूक आम्ही आग्रह पंताय. माळप्पा, ते एक महत् संभवत. तिरुपती तिरुमल देवस्थानांतुले प्रतिष्ठा साक्षात व्यंकटेश्वरान अनुग्रह करून आमकां दिल्लेंत हे विग्रह.
यतिवरा ह्या विग्रह दर्शन केलेल मात्रान आमगेल मनांत एक आग्रोह वडून येयला ते अत्याग्रोह म्हूण तर त्रिपादांक दिसत जाल्यार आमचेर क्षमा कोरता. माळप्पा मनांत संदेह नातिल्ले विशय सांग. अनंत तेजस आशिल्ल्या ह्या व्यंकटेश्वर विग्रह मनान संतोषान आमकां ग्रामवास्यांक दिताय तरी जाल्यार ताका यथोचित जावन अर्चना पूजन इत्यादी करूंक आमकां अतीव आग्रोह आसा. विग्रह विग्रह तुमकां दिमचो विशय असाध्य. कसले कारणान ह्या विग्रह दुसऱ्यांक दिमचे म्हणलें चिंतन करूंकच साध्य न्ही. त्या खातीर तुमगेलो आग्रोह सोडचें तर उत्तम जावन आसतालें. गुरुवर्या ह्यो केवल एक आग्रोह न्हय, एक साक्षात्कार लगेन तर हे विग्रह ह्या गोश्री प्रवास्यांक मेळटा तरी जाल्यार यथोचित संस्कारांनी प्रतिष्ठा करून कसलीय न्यूनता नातिल्लें परिपालन करताय म्हूण आमी प्रतिज्ञा करताय. नंतर विजयेंद्र तीर्थ स्वामी त्रिपादांक आमगेने आत्मीय गुरुवर्य स्थान दिवन पूजन करूंकय आमी तयारीत. तुमगेलें उत्तम जावन आशिल्ले मनोगतीक आमी अभिनंदन करताय. जाल्यार एक मठाधीशान पूजा कोरनेमचे विग्रह दुसर एक समुदायाक दिमचो म्हणलो विशय चिंतन कोरका जालो. गुरुदेवा दुसर समुदाय म्हूण त्रिपादान सांगुचें सत्य जाल्यार द्वैत सिद्धांती श्रीमन मध्वाचार्यांक आदर करूनय तंगेन तत्व अनुष्ठानय आचरणय करूनचो समुदाय तर आमगेलो. आनीक ह्या विग्रहा बदल जावन कसनकी कल्पन करताय ते सर्वे हंगाच्या चरणांचेर अर्पण करूं आमकां दुसरें चिंतन करूं ना. माळप्पा तुम्ही सांगिल्ल्या विशय विग्रहाचे बदल जावन कसलकी निमगीता तें पुरा दिताय म्हणवे. संन्यास वृत्तीचेर आशिल्ले आमकां बदल जावन मेळचे धनाचेर ना द्रव्याचेर कसली आसक्ती ना. जाल्यार तुमगेले भाशणांत व्यापारीक रिती आनी अहंभाव भोर नस जावन आमी संदेह पामताय. यतिश्रेष्ठा विग्रहाचे बदल जावन आमी कसलकी अर्पण करताय जाल्यार तें पर्याप्त न्हय म्हळें परमार्थ. आमगेल्या ह्यो विशय साध्य तरी जाल्यार त्रिपादांगेन श्रेयस कीर्ती इत्यादीक नाना प्रकारी चरित्र वर्णन करतल म्हणलेल्या कार्यान दुसर पक्ष ना. ते देखून हांगा थकून कसनकी सांगताय ते समर्पण करूंक आमी तयार. सम ह्या विशया खातीर एक निर्णय काडूंक आमी बाध्यस्त जावन आसाय. विग्रह तुमकां दिमच्याक आमी तयारीत जाल्यार एक व्यवस्था आमी दवरताय. सांगुया कांय पुणे उपेक्षा नाका. माळप्पा ह्या विग्रहाक आमी एक पात्रांत स्थापन करतले. माळप्पान हाचे पादाग्र थकून मगुटांत पर्यंत सुवर्ण मुद्रांनी अभिषेक कोरका. तशी मागुटा तरी भरत जाल्यार आमी विग्रह तुमकां दिताय. गुरुवरा त्रिपादान व्यवस्थेक आपण स्वीकार करता. स्वाम्यान मन कनकाभिषेकता उद्देश करता जाल्यार तें आपण एकलोच करता म्हूण उत्तर दिता. गोविंदा आपणाल घरा आशिल्लें द्रव्य सर्वे घेवन यो. आमकां आश्चर्य दिसता. माळप्पा देवाले मगूट आत्ताय भरले ना. माळप्पाले अदिनांत आनी कांय पुणी भंगार आसा की. गुरुवरा आनी शिष्ट जावन आपण्याल हातान कांय तरी ना. आपण्याले मनांत माळप्पा आत्ता तर तुगेल मन शुद्ध जाल्ल्या. हें सगळं देवाले
परीक्षण म्हूण मनान कोरका. देवाक एक व्यक्तीले अदिनांत रबू तात्पर्य ना. तेंत सत्यय देवाली इच्छाय. अम्मी आनी कसल कोरता. तुवें निमकिल्ले प्रश्नां तुजी समजावन आशिल्लें उत्तर आसत. आपण ना हांव म्हणलें पद सोड आम्ही सर्वय जन म्हणलेलें पद स्विकार कर. ग्रामजन सगमेण तांगेले सत्यानुसार द्रव्य समाहरण करून देवाक अर्पण केल्यारी तुमगेलो अभिलाष सफल जाता. भक्तजना आमकां तिरुपतीचे वेंकटाचलपती स्वामीन अनुग्रह करून दिल्लेलें हें विग्रह आजी तकून गोश्रीपुर निवासी जावन आशिल्ले भक्तजनाल जावन आसत. भक्तवत्सलू श्री वेंकटेश्वरान तुमगेली प्रार्थना स्विकार केल्या. देवान कल्पन केलेले प्रकारे आमकां दिलेलें एक दौत्य हांगा पूर्ण जालें. वेंकटेश्वराले पादस्पर्शान धन्य जालेले ह्या गोश्रीपुरांतुले जनांक वैदिक अधिकारी भक्तजन अशी समूहत्रय जावन मेळनाशिल्ले महाजन म्हूण आमी नामनिर्देशूय करताय. ईश्वर म्हणलेले चैतन्याक तांकां गेले मनान संकल्प करून साक्षात श्रीनिवासाले चेतन भरलेले हे विग्रह तांगेले अधीनांत केलेले गोश्रीपुरांतुले महाजन कल्पांत कालपर्यंत ह्या गोश्रीपुरेशाले सेवक जावन वर्तन करून देवाले अनुग्रहान मोक्षमार्गाक प्राप्त करतले. महाजनाक आमगेलो अनुग्रहूय आशिर्वादूय सदां आसतलो. आश्रित वत्सल जावन आशिल्ले गोश्रीपुरेशाले चरणकमलाचेर साश्टांग नमस्कार करून आमी लागींचे देशांत प्रयाण करूंक निश्चय केला. देव तुमकां सर्वांकय अनुग्रह करतलो. श्रीमद विजयेंद्र तीर्थ स्वामी महाराज की जय. श्रीमद विजयेंद्र तीर्थ स्वामी महाराज की जय. श्रीमद विजयेंद्र तीर्थ स्वामी महाराज की जय. जय देव जय वेंकटेश भक्तजनावन कामित वरदा. जय देव जय देव जय देव जय देव. नृपवर संतुष्ट समतलवास धर्मच्युति क्रुद्ध कोपनिवास पूर्वादि मठयति दर्शन
वेङ्कटाचलं वन्देऽहं वेदान्तवेद्यम् वारिजदलायताक्षं वारिजदलायताक्षं वारिजासनासन्नुतं वेङ्कटाचलं वन्देऽहं वेदान्तवेद्यम् वदनविजित शरदिन्दुकलाभं मदनमनोहर बाणशरीरं वदनवि